मंडळी, या जगातला कोणताही माणूस घ्या, प्रत्येकाला काही ना काही आजार आहेत. प्रत्येकाच्या शरीरामध्ये थोडे थोडे का होईना दुखणे आहेत आणि या दुखण्याला कंटाळून, या आजाराला कंटाळून माणूस फार त्रस्त झालेला आहे. थोड्या थोड्या कारणामुळे दवाखान्यात जावं लागतं, डॉक्टरकडे जावं लागतं आणि पैसा बर्बाद होतो. आजार काय बरा होत नाही, आजार काय डॉक्टरला सापडत नाही. मंडळी, तुमच्या शरीरामध्ये जर असे छोटे छोटे आजार असतील की जे डॉक्टरला सापडत नाहीत आणि त्याच्यावर उपाय होत नाही, तर मी एक उपाय सांगतो, तुम्ही तो उपाय करा. हे सगळे आजार पडून जातील, तुम्हाला कुठलाही पैसा खर्चावा लागणार नाही. उपाय अगदी साधा सोपा आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, उपाय कधी करायचा? तुम्ही सकाळी आंघोळ करत असताना हा उपाय करायचा. उपाय अगदी साधा सोपा आहे. काय करायचं मंडळी? आंघोळ करत असताना सुरुवातीला आपण काय करतो, आपल्या डोक्यावर पाणी टाकतो किंवा पायावर पाणी टाकून आंघोळीला सुरुवात करत असतो. यावेळेस मंडळी तसं करायचं नाही. आंघोळीचा जो पहिला तांब्या आहे, पहिलं जे पाणी आपण हातामध्ये घेतो अंगावरती टाकण्याकरिता, तो आंघोळीचा पहिला तांब्या आपण आपल्या नाभीवरती, आपल्या बेंबीवरती ते पाणी टाकायचं आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर आंघोळ करत असताना आपल्या नाभीला, आपल्या बेंबीला आपण आंघोळ घालायची आहे, त्याच्यावर पाणी टाकायचं आहे आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि हे धुत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा. मंडळी, सगळ्यात अगोदर आंघोळ करत असताना जर तुम्ही तुमची बेंबी आणि नाभी कबल जर धुतला असेल तर 100% माझी गॅरंटी आहे तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. कारण तुमच्या शरीराचा जो मुख्य बिंदू आहे, मुख्य केंद्र आहे, ते आहे तुमच्या शरीरातली बेंबी, आपण त्याला नाभी म्हणतो. या नाभीला जर आपण सगळ्यात अगोदर आंघोळ घातली ना, तर तुमच्या शरीरातल्या सगळ्या नसा मोकळ्या होतात आणि तुमचा आजार पण पळून जातं. तर मंडळी, हा उपाय विज्ञानाने सुद्धा मान्य केला आहे, तुम्ही सुद्धा करून पहा.